टिक टिक घड्याळात वाजले आहेत सकाळचे 7:30. तर चला गुड मॉर्निंग. आम्ही तयार झालो आहे बाहेर जाण्यासाठी. स्टेशनला पोचलो आहे आणि आता खोपोली स्टेशनला पोचलो आहे. शूट तर काहीच करू शकलो नाही कारण ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. हे बघा, खोपोली स्टेशनच्या गर्दीवरून तुम्हाला अंदाज येईलच. आज गुरुपौर्णिमा असल्याकारणाने स्टेशनला खोपोलीला खूपच गर्दी होती. हे बघा, इथे पावसामुळे खोपोलीमध्ये छान वॉटरफॉल निर्माण झालेत. हे बघा, स्टेशनपासून ऑटो पकडली आणि ऑटोमधून खूप छान दृश्य दिसत होती. पावसामुळे सगळीकडे हिरवळच हिरवळ झाली होती आणि वॉटरफॉलही तयार झाले होते. हे बघा, आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे माधवबागला पोचलेलो आहोत. हे आहे माधवबाग. आता हे काय आहे, कशासाठी आहे, हे मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगेल. तर तुम्ही नक्की पाहत राहा माझा ब्लॉग. ओके, तर सध्या चला तर एन्जॉय करूयात आजचा ब्लॉग. इकडे कॅन्टीनमध्ये आता जेवायला आलो आहे. हे बघा, जेवणामध्ये तर भाज्या खूप छान आणि हेल्दी असं जेवण आहे हे. या जेवायला. मग ते बाहेर खूप छान अशी हिरवळ निर्माण झाली. पाऊस पडतो त्याच्यामुळे खूपच छान असं वातावरण तयार झालं आहे. बघा ना, किती छान वाटतं इथे. इथे आतमध्ये उभं राहून बाहेर बघायलाही खूप छानच वाटतं आहे. पण बाहेर पावसामध्ये जाण्याची वजाच काहीतरी वेगळी. तर मग चला जाऊयात बाहेर. हे बघा, इथे बाहेर आलो आहे. पाऊस होतोय थोडा रिमझिम रिमझिम. सगळी झाडं आहेत आणि हे बघा इथे कसा झरणा टाईप केलेला आहे. खूप छान वाटतं ते. चला मग सगळी कामं झाल्यानंतर आम्ही इथून निघालो आहे. काहीतरी कारणावरून मिस्टर असे चिडवत होते मला. तर मग चला व्लॉग एंड करते. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.